त्यामुळं कधीतरी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा समाज आपली संस्कृती, आपली परंपरा ही या समाजामधल्या सगळ्या माणसांनी मिळून बनवलेली आहे आणि म्हणून तिचं श्रेय आपण सगळ्यांना दिलं पाहिजे. एकटे आंबेडकरच मोठे नव्हते, पूर्वीचेही आंबेडकर खूप होऊन गेले, गांधीही पुष्कळ होऊन गेले. त्या सगळ्यांचं स्मरण करता आलं पाहिजे. ते या देशाच्या संस्कृतीचं खरं स्मरण ठरणार आहे. हे भगवद्गीतेचं मी म्हणालो काही लोकांच्या मते, शास्त्रज्ञांच्या मते 5व्या शतकात ही तयार झाली आणि प्रविष्ट झाली. मग हिची भाषांतर सुरू झाली आणि ही सामान्य माणसांना समजून देण्यासाठी ज्ञानी लोक पुढे आले. त्याच्या काही ज्ञानी लोकांची नावं तुम्हाला मला माहिती आहेत. त्यातला पहिला माणूस ज्ञानेश्वरच आहे, खाली शंकराचार्य. त्यांनी गीताभाष्य लिहिलं. दुसरा ज्ञानेश्वर, तिसरा लोकमान्य टिळक, चौथा महात्मा गांधी. पण एवढ्याच लोकांनी हे लिहिलं असं नाही. गीतेवर भाष्य अनेकांनी लिहिली आहेत. जवळजवळ 250 ऋषीमुनींनी आणि ज्ञानवंतांनी भगवद्गीतेवर भाष्य लिहिली आहेत. आणि मिर्झाभाई, आपके लिए बताता हूं, गीतेवरचं एक भाष्य दारा शुकोहने लिहिलं, म्हणजे औरंगजेबाच्या मोठ्या भावाने लिहिलं. एक गोष्ट आपण लक्षात घ्या, ज्या काळामध्ये हे सगळं घडलं त्या काळामध्ये आपल्या आजच्या एवढा आपला समाज दुभंगलेला नव्हता. आता तर आपला समाज एकमेकांच्या अंगावर तरवारी घेऊन धावायला लागलं. युद्ध तेव्हाही होती, पण ज्ञानाच्या संदर्भामध्ये ऐक्यच होतं. ज्ञानाच्या संदर्भात ऐक्यच होतं. आपल्या इथं अल्लोपनिषद नावाचं एक उपनिषद आहे, हे माहिती आहे का आपल्याला? अल्लाचं उपनिषद लिहिलं आहे. पण इतक्या इतिहासात आपण जात नाही. आपण आहे त्या गीतेपर्यंतच जातो. आणि आज आपल्या समोर जी गीता आहे 700 श्लोकांची आणि 18 अध्यायांची, ही कोणती गीता आहे? ही ती 5व्या शतकात लिहिलेली गीताही नाही आहे. ही शंकराचार्यांनी निवडलेली गीता आहे. शंकराचार्यांनी आपल्या गीता भाष्यासाठी जे 700 श्लोक निवडले ते आज आपल्यासमोर गीता म्हणून आहेत. त्याच्या आधीची गीता आपल्यासमोर नाही. याचा अर्थ असा की आपल्या समोर असलेली गीता ही महाभारताचं युद्ध झाल्यानंतर 3100 वर्षांनी लिहिली गेलेली आहे. 3100 वर्षांनी लिहिली गेली आहे. कारण शंकराचार्यांचा काळ हा इसवी सन पूर्व 800 चाललंय, इसवी सनानंतर 800, आणि ते युद्ध इसवी सनापूर्वी 2300. म्हणजे गीता महाभारतामध्ये 3100 वर्षानंतर 37च्याही नंतर प्रविष्ट झालेली आहे. आता आपल्या परंपरेमध्ये अशा पुष्कळ गोष्टी आहेत की ज्या आपण फार आरंभापासून धरून चालत आलो की पूर्वी होत्या, आणि ते पाहायला गेलो आपण आणि त्याचा अभ्यास करायला गेलो तर लक्षात येतं की ते पूर्वी नव्हत्याच. इथं महिला पुष्कळ बसलेल्या आहेत म्हणून त्यांच्या करमणुकीसाठी एक गोष्ट सांगून टाकतो. श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये राधा नावाचं जे पात्र आहे ना, ते मुळात नव्हतंच कधी.
श्रीकृष्णाच्या जीवनावरचं पहिलं चरित्र म्हणजे महाभारत. महाभारतात गीता नाही, विष्णू पुराणात गीता नाही, नंतरच्या कोणत्याही ग्रंथात गीता नाही, भागवतात सुद्धा गीता नाही, राधा नाही. राधा आली कुठून? की राधा 11व्या शतकानंतरच्या कवींनी आपल्या कल्पनेतून निर्माण केलेली राधा आहे. 11व्या शतकाच्या पूर्वी कोणत्याही ग्रंथात राधेचा उल्लेख नाही. राधा संप्रदाय सुद्धा नंतर आहे. आपले अनेक संप्रदाय असे आहेत की जे अगदी अलीकडे निर्माण झाले, पण ते अलीकडे निर्माण झाले असले तरी त्यांचं श्रेष्ठत्व सांगायला ते फार पूर्वी निर्माण झाले असं आपण सांगत असतो. म्हणजे राधेच्या बाबतीत तर काही जे रसिक कवी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या जीवनामध्ये एखादी राधा असावी असं ज्या कवींना वाटलं त्यांनी एक राधा निर्माण केली आणि तिला प्रतिष्ठा आणून देण्यासाठी ती श्रीकृष्णाच्या जीवनात नेऊन बसवली. आता आपल्या जीवनात राधा असावी असं कोणाला वाटत नाही, म्हणजे महिलांची क्षमा मागून. तशी ही राधा जन्माला आली. राधेच्या सगळ्या कविता नंतरच्या आहेत, आधीच्या नाही आहेत. हे जसं राधा प्रकरण आहे ना तसंच गीता हे प्रकरण आहे. गीता ही शंकराचार्यांच्या गीता भाष्यातून आपण घेतलेली आहे. शंकराचार्यांच्या गीता भाष्याच्या अगोदरचा एकही श्लोक या गीतेमध्ये आपल्या समोरच्या नाही. आता असं का व्हावं? असं का व्हावं याचं कारण असं आहे की आपले सगळे धर्मग्रंथ जे आहेत हे वर्षानुवर्ष लिहिले गेलेले आहेत. आपले वेद 2500 वर्ष लिहिले गेले. तसं महाभारत 2500 वर्षे लिहिलं गेलं. रामायणही दीर्घकाळपर्यंत लिहिलं गेलं. काही संशोधकांच्या मते तर रामायण हे महाभारतानंतर लिहिलं गेलेलं आहे, कारण रामायणाची भाषा ही महाभारताच्या भाषेपेक्षा आधुनिक आहे आणि गीतेची भाषा तर फारच आधुनिक आहे. त्यामुळे गीता ही 8व्या शतकाच्या पूर्वी नेता येत नाही. म्हणजे अभ्यासकांना, मी श्रद्धावानांच्या बाबतीत बोलत नाही. इथे एक माझ्या हातून घडत असलेलं पाप सांगून टाकतो. ते पाप असं आहे की धर्मग्रंथ आणि धर्म हे श्रद्धेचे विषय आहेत आणि श्रद्धेला चिकित्सा चालत नाही. श्रद्धेला चिकित्सा चालत नाही, तो श्रद्धेचा अपमान होतो. मिर्झाभाई, कुराणावर पहिलं भाष्य टीकात्मक मौलाना आझादांनी लिहिलं. किती वर्षांनी लिहिलं? 1500 वर्षांनी लिहिलं. मध्ये टीकाकार नाही झाला, कारण धर्मांना चिकित्साच चालत नाही. आपल्याही धर्माला चिकित्सा चालत नाही. आमच्यातले जे ज्ञानी लोक आहेत ते आम्हाला असं सांगत आले की आमचा धर्म फार सहिष्णू आहे. हे खोटं आहे. आपला धर्म सहिष्णू नाही, कारण आपण चारवाक जाळले ना, त्यांचे ग्रंथ जाळले, त्यांचा एकही ग्रंथ शिल्लक ठेवला नाही. चार्वाकांचे ग्रंथ वाचू नका हे भगवान बुद्धांनी आपल्या शिष्याला सांगितलं. आपल्या सगळ्या संतांनी चार्वाकांना वाईट टाकलं. नुसतं वाईट टाकलं नाही, अश्लील अनैतिक ठरवून टाकलं. कारण ते तर्काने विचार करत होते, श्रद्धेने विचार करत. तो हे जे मी चिकित्सा करतोय हे या अर्थानं धर्मश्रद्ध लोकांच्या
दृष्टीनं पापच आहे. पण करावं कोणीतरी तिकडच्याही जागा भरल्या पाहिजे ना, सगळ्या स्वर्गातल्याच जागा भरल्या पाहिजे असं काही नाही. मी प्लॉट रिझर्वच केलाय. प्रश्न असा आहे मित्र की 8व्या शतकात गीता जन्माला, त्यानंतर गीतेवरची भाष्य लिहायला सुरुवात झाली. त्याचं सर्वात महत्त्वाचं भाष्य मी मगाशी म्हणालो त्या आद्य शंकराचार्यांचं. त्या आद्य शंकराचार्यांचं भाष्य मुळात फार अवघड आहे. म्हणजे गीता सोपी आहे, गीता भाष्य अवघड आहे. तर गीता भाष्य समजून घ्यायला मी स्वतः शंकराचार्यांच्या गावात कालडीला 15 दिवस जाऊन राहिलो होतो. तिथं समजून घेण्याचा प्रयत्न केला. सगळं समजलं असा माझा दावा नाही, असा दावा नाही. ज्ञानेश्वरी तरी किती लोकांना समजलेली आहे. आपल्याकडे मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्रंथ समजून न घेता, त्याची चिकित्सा न करता आणि तो जाणवून न घेता तर बोलणारे पुष्कळ लोक आहेत. मला अशा माणसांच्या ज्ञानाविषयी आदर आहे. ठाऊक नसलेल्या गोष्टीवर जे लोक बोलू शकतात त्यांचं कौतुक काय करायचं. तर 8व्या शतकामध्ये शंकराचार्यांनी पहिलं गीता भाष्य लिहिलं. त्यांच्या पश्चात रामानुजाचार्यांनी लिहिलं, वल्लभाचार्यांनी लिहिलं, निंबार्काचार्यांनी लिहिलं. या सगळ्या आचार्यांनी शंकराचार्यांचा प्रतिवाद करणारी भाष्य लिहिली. शंकराचार्य अद्वैती होते, कुणी विशिष्टाद्वैती होते, कुणी द्वैताद्वैती होतं. प्रत्येकाने आपल्या दृष्टिकोनातून गीतेवर भाष्य लिहिलं आहे. त्यामुळे ही सगळी भाष्य वेगळी आहेत. ही भाष्य सुद्धा एका अर्थाची नाही. त्यानंतरचा दुसरा महत्वाचा गीतेचा भाष्यकार ज्ञानेश्वर. शंकराचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये ज्ञान आणि संन्यास हा गीतेचा संदेश आहे हे सांगितलं. ज्ञानपर गीता सांगितली, संन्यासपर गीता सांगितली. या सर्व संसारापासून दूर होणे, मोह टाळणे आणि या जगाला कडे पाठ फिरवून ब्रह्माच्या आराधनेकडे जाणे हा मार्ग त्यांनी सांगितला. ज्ञानेश्वरांनी शंकराचार्यांना खोडून काढलं आणि खोडून काढताना भगवद्गीतेचा अर्थ चिदविलासपर लावला. हे जे जग आहे, हे विश्व आहे, ती ब्रह्माचीच लीला आहे, ईश्वराचीच लीला आहे. ती त्यापासून वेगळी नाही. त्यामुळे ही समजून घेतली पाहिजे. हिच्याकडे पाठ फिरवण्याचं कारण नाही हे सांगितलं. पण ज्ञानेश्वरापाशी हे थांबत नाही. ज्ञानेश्वरांच्या पाठीशी दासोपंतांनी गीतेवर भाष्य लिहिलं. हे दासोपंत नावाचे जे सत्पुरुष आहेत यांच्याविषयी एक गोष्ट सांगितली पाहिजे. आपल्या आंबेजोगाईजवळ त्यांची समाधी आहे. ती समाधी सामान्यपणे व्हॉलीबॉलचा ग्राउंड असतो ना तेवढी आहे. त्याला सगळ्या गोष्टी मोठ्या लागत होत्या. लहान लिहितही नव्हते ते. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायावर त्यांनी जे भाष्य लिहिलंय ते 18,000 श्लोकांचं लिहिलंय. हे एकेका श्लोकावर 1,000 अशी भाष्य लिहिली आहे. दासोपंतांनी लिहिलंय, श्रीधरपंतांनी लिहिलंय, आपल्या तुकारामांनी
भगवद्गीतेवर भाष्य लिहिलं आहे. अशी भाष्यकारांची फार मोठी परंपरा मराठीतही आहे. तिकडे कबीरांनी लिहिलेलं आहे, उत्तरेमध्ये अनेकांनी लिहिलं आहे, तुलसीदासांनी सुद्धा भगवद्गीतेवर भाष्य लिहिलेलं आहे. या देशात ही लिहिली गेली. याचं कारण असं आहे की भगवद्गीता हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय होता. तो वेदांपेक्षा लोकप्रिय होता, तो उपनिषदांपेक्षा लोकप्रिय होता. त्याची एकूण रचना, त्याचा इतिहास हा इतका लोकप्रिय होता की प्रत्येक विद्वानाला आपली विद्वत्ता त्या ग्रंथावरचं भाष्य लिहिल्याशिवाय पूर्ण होत नाही असं वाटत होतं. म्हणून सगळ्यांनी भाष्य लिहिली. गीतेवर किमान 250 भाष्य आहेत आज या देशामध्ये उपलब्ध. आपण 1-2 भाष्यांच्या पलीकडे जातही नाही. की भाष्यकार कोण होते त्यांची नावही आपल्याला ठाऊक नाही. एवढा प्रचंड ग्रंथ, एवढी मोठी लोकप्रियता लाभलेला ग्रंथ आपल्या देशात दुसरा नाही. आपल्या देशातच नाही, जगातही फारसा नाही. बायबलवरही भाष्य लिहिली गेलेली आहेत. जुन्या करारावर बरीच लिहिली गेली, नव्या करारावर फारशी लिहिली गेली नाही. कुराणावरही भाष्य, हदीस म्हणतात त्याला, कुराण भाष्याला, त्याच्याही आवृत्त्या आहेत. पण त्याही भगवद्गीतेवरच्या भाष्या इतक्या मोठ्या नाहीत संख्येनं. आता प्रश्न असा येतो की शंकराचार्य एक भाष्य सांगतात, ज्ञानेश्वर दुसरं भाष्य सांगतात, लोकमान्य टिळक या दोघांनाही खोडून काढतात आणि कर्मयोग सांगतात. ते म्हणतात गीतेनं कर्मयोग सांगितला आहे आणि एक एक श्लोक खोडून दाखवलेला आहे शंकराचार्याचा. शंकराचार्याने हा अर्थ चुकीचा लावला आहे, अर्थ असा आहे. कर्मयोग सांगतात. आणि त्याच्या पलीकडे आपण आलो की मग गांधी असतो. गांधी म्हणतो की भगवद्गीता ही अहिंसा शिकवते. आता इथं आश्चर्य असं आहे की सगळी भगवद्गीता श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध कर म्हणून सांगतो आणि गांधी म्हणतो की अहिंसापर आहे, अनासक्तीपर आहे. तर गांधींनी का असं म्हटलं? शंकराचार्यांनी तसं का म्हटलं? ज्ञानेश्वरांनी असं का म्हटलं? लोकमान्य असं का म्हणतात आणि गांधी असं का म्हणतो? एकदा नागपुरामध्येच आपले बाबा महाराज सातारकरांची ज्ञानेश्वरीवर व्याख्यान होती. मी व्याख्यानांचा अध्यक्ष. मी शेवटल्या समारोपाच्या व्याख्यानाच्या अगोदर महाराजांना असं विचारलं की महाराज, भगवद्गीतेवर एक भाष्य शंकराचार्यांनी लिहिलं आणि ते संन्यासपर लिहिलं, ज्ञानेश्वरांनी चिद्विलासपर लिहिलं, लोकमान्यांनी कर्मयोगपर लिहिलं, गांधी अनासक्ती म्हणाला, अहिंसापर म्हणाला. आणि पुढे सांगतो मी, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मला माझ्या आयुष्यात जर कधी वेळ मिळाला तर मी गीतेवर आणखी एक भाष्य लिहीन आणि गीता समतापर संदेश देते असं सांगेन. इतके अर्थ कसे निघतात? ते मला म्हणाले तुम्हाला विचारायचं काय? तुम्ही म्हटलं मला विचारायचं हे आहे की या सगळ्यांपैकी मी कोणाचा अर्थ खरा मानायचा? तर ते म्हणाले हे तुम्हाला कशाला हवंय? मी म्हणालो माझा तुमच्यावर विश्वास असल्यामुळं तुम्ही सांगाल त्याचा अर्थ मी खरा मानतो, बाकीच्यांनी आम्हाला फसवलं असं मी ठरवतो. तो माणूस फार प्रामाणिक होता. ते म्हणाले माझी अडचण अशी आहे की मी ज्ञानेश्वराशिवाय दुसऱ्या कोणाचा अभ्यासच केला नाही.
आणि असं म्हणून त्याने आपली सुटका करून घेतली. माझी सुटका अजून त्यातून झाली नाही. मी जेव्हा जेव्हा हे सगळे अर्थ पाहतो भाष्य, तेव्हा मला प्रत्येकाचंच भाष्य खरं वाटतं आणि ते इतिहासाशी जुळणारं आहे असं वाटतं. फार फार विचार करून मी अनेकांशी याविषयी बोललो, या क्षेत्रातल्या अधिकारी लोकांशी बोललो, पण मला या प्रश्नाचं खरं उत्तर ज्या ग्रंथाने दिलं तो ग्रंथ लोकायत आहे. तो चार्वाकांचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ देवी प्रसाद चट्टोपाध्यायांनी लिहिला आहे. देवी प्रसाद चट्टोपाध्याय राजस्थानचे राज्यपाल होते, कम्युनिस्ट होते, मोठा माणूस होता, ज्ञानी पुरुष होता, पण गरीब होता. त्याच्या घरापर्यंत मला कार सुद्धा नेता आली नाही, टॅक्सी नेता आली नाही. चौकात टॅक्सी ठेवून पायी गेलो त्याच्या घरापर्यंत. माझ्यासोबत डॉक्टर सुरेंद्र वार्लिंगे होते. मी त्यांना हाच प्रश्न विचारला की गीतेवर इतकी भाष्य लिहिली गेली आहेत, शंकराचार्यापासून गांधींपर्यंत, तुम्ही यातला कोणाचा अर्थ खरा मानता? अर्थात हा कम्युनिस्ट होता, निरीश्वरवादी होता. हे लक्षात घेऊन त्याचं उत्तर लक्षात घ्या. ते मला फार पटलं आहे असं नाही, पण त्यांनी जे उत्तर दिलं ते मला सत्याच्या अधिक जवळच वाटलं. तो असं म्हणाला की ज्ञानेश्वर काय, शंकराचार्य काय, टिळक काय, गांधी काय, ही माणसं असामान्य प्रतिभेची ज्ञानी माणसं होती. ही काय भगवद्गीतेवर गाईड लिहायला बसली होती काय? म्हणजे यांना गीतेवर गाईड नव्हतं लिहायचं. या माणसांना आपलं म्हणणं जगाला सांगायचं होतं, पण आपलं म्हणणं जगाला सांगितलं तर कोण ऐकेल? शंकराचार्यांचं निर्वाण झालं तेव्हा त्यांचं वय 33 वर्षाचं होतं. त्याच्या आधी त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले होते. ते कोणत्या वयात त्यांनी तो ग्रंथ लिहिला कोणाला कळतही नव्हतं. आणि शिवाय महत्वाची गोष्ट अशी की ते देशभर फिरत होते, केव्हा लिहिला, कुठे लिहिला. इथे एक शंकराचार्यांविषयीची गोष्ट सांगितली पाहिजे मला. शंकराचार्यांच्यामुळे या देशातला धर्म जिवंत राहिला हे आपण लक्षात घ्या. पण शंकराचार्यांची अवस्था किंवा शंकराचार्यांच्या आयुष्याची किंमत आम्ही कशी केली? शंकराचार्यांची आई मृत्यू पावली तेव्हा तिच्या अंत्ययात्रेला एकही जण आला नाही. त्यांच्या गावातला एकही जण आला नाही. आईचं प्रेत खांद्यावर घेऊन नदीवर नेऊन जाळलं त्यांनी. आणि का हवंय? तर शंकराचार्यांनी संन्यास घेतला होता आणि संन्यास ज्यांनी घेतला त्यांनी गृहस्थाश्रमाची कामं करू नयेत म्हणून कालडीच्या त्याच्या समाजातल्या लोकांनी त्याच्यावर बहिष्कार घातला. कुणी आलं नाही, त्यांनी एकट्याने ते काम केलं. तुम्हाला माझ्या आईला शब्द दिला होता म्हणून मीच अंत्यसंस्कार केले. आपला समाज आपल्या उपकारकर्त्यांविषयी फार वाईट वागला आहे हे आपण लक्षात घ्या. त्यांचे पुतळे लावणं ठीक, त्यांची पूजा करणं ठीक, त्यांच्या यात्रा करणं, कुंभमेळे हे ठीक आहे, बरं आहे आजच्या समाजाला. पण या महापुरुषांना आपण कसं वागवलं? ज्ञानेश्वर समाधी काय घेतो आणि तुकारामाला विमान कसं आलं हे तर मला अजूनही समजलं नाही. पण तुकारामाला आलं तर शिवाजी महाराजाला का नाही आलं? का नाही यायला पाहिजे होतं? समकालीन होते आणि श्रेष्ठ होते.
आपण आपले उपकार करताना चांगलं भागवलं नाही, त्यांच्याशी आपण फार वाईट वागलो. आणि मला पुष्कळदा असं वाटते की अलीकडच्या काळामध्ये लोकांच्या मनामध्ये जो भक्तिभाव आला आहे ना, तो त्याचा पश्चाताप म्हणूनच आला असला पाहिजे. फार वाईट वागलो होता. शंकराचार्यांनी संन्यासपर अर्थ का लावला, त्याचं उत्तर असं आहे की शंकराचार्यांचा काळ या देशामध्ये अनिती आणि अनाचार माजलेला काळ. सर्व धर्मांमध्ये, सर्व धर्मांच्या आचारामध्ये कमालीची अनिती पसरलेली. बुद्धांचे भिक्षुक संघ सगळे अनाचाराने बाटलेले होते. हिंदूंमध्ये शाक्त, कापालिक असे अनैतिक संप्रदाय निर्माण झालेले होते. म्हणजे अनितीलाच धर्म मानणारे संप्रदाय होते. या अनितीला धर्म मानणारे संप्रदाय जे आहेत, यापासून जर देशमुक्त करायचं असेल आणि संस्कृती मुक्ती करायचं असेल तर मग या देशाला संन्यासच शिकवला पाहिजे. मोहापासून दूर जाणंच शिकवलं पाहिजे. याची गरज शंकराचार्यांना वाटली. माणसांना ज्या गोष्टींचे मोह होतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत. आणि या मोहांपासून कुणी वाचलं नाही. पैशाचे मोह असतात, स्त्रियांचे मोह असतात, सत्तेचे मोह असतात. या सगळ्या मोहांपासून समाजाला दूर करायचं आहे तर या समाजामध्ये संन्यस्त वृत्ती आली पाहिजे. हा समाज मोहांपासून दूर गेला पाहिजे. म्हणून शंकराचार्यांनी संन्यास धर्म सांगितला. मग पुढचा प्रश्न येतो की ज्ञानेश्वरांनी काय केलं. ज्ञानेश्वरांचा काळ आपण लक्षात घ्या. ज्ञानेश्वर 13व्या शतकात जन्माला आला. 13व्या शतकामध्ये दिल्लीला खिल्जीचं राज्य आलं होतं आणि खिल्जीच्या फौजा दक्षिणेत थेट ज्ञानेश्वराच्या गावापर्यंत पोहोचल्या होत्या. मलिकंबर तिथपर्यंत पोहोचला होता. आणि अल्लाउद्दीन खिल्जीचं राज्य आणि त्याच्यात शस्त्रास्त्रांचा झंझावाट एवढा मोठा होता की त्यापुढे आपली संस्कृती टिकाव धरू शकणार नाही. हे शंकराचार्याला जाणवत होतं. आता या ठिकाणी पुन्हा एक वाईट गोष्ट सांगितली पाहिजे. आपल्याकडे भानगड अशी आहे की युद्ध फक्त क्षत्रियांनीच करायचं असतं. आणि क्षत्रियांची संख्या किती आपल्या समाजात. ब्राह्मणांनी युद्ध करायचं नाही, ओबीसीनी युद्ध करायचं नाही, दलितांना सोबत घ्यायचं नाही. अरे महाभारताच्या युद्धात तर असं भाषी भानगड आहे की तिथं गेलेले सेनापती आपले आचारी पानके एवढंच नाही, जनानखाने घेऊन गेले होते आपल्या सोबत. आता यानं बाकीचे कसे चालतील. त्यामुळं खिलजीला क्षत्रियांचा वर्ग तोंड देऊ शकत नाही. सारा समाजच उभा केला पाहिजे. किमान या समाजामध्ये या देशाची संस्कृती जागवली पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरांनी चिदविलास सांगितलं. आणि चिदविलास सांगताना काय सांगितलं. हे ब्रह्म्याचंच लक्षण आहे सगळं. पण हे सांगताना त्यांनी भगवद्गीता ही संस्कृत भाषेतून मराठीत आणली. कबीरांनी ती हिंदीत आणली. आळवार संतांनी दाक्षिणात्य भाषांमध्ये आणली. भगवद्गीता सामान्य माणसांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्याच्या अगोदर ती फक्त ब्राह्मणांपर्यंतच पोहोचली. आणि ब्राह्मणांपर्यंत जी पोहोचली ती गीता, तिचं रक्षण, त्या संस्कृतीचं रक्षण ब्राह्मणांचा वर्ग करू शकणार नाही. या वर्गाच्या सामर्थ्याला बहुजन समाजाची जोड दिली पाहिजे. म्हणून भगवद्गीता ही मराठीत आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही मराठीचे प्राध्यापक सुद्धा हे सांगत नाही की ज्ञानेश्वरांनी गीता मराठीत का आणली. ती मराठीत यासाठी आणली की हा देश एकत्र व्हावा,
आणि या देशाची परंपरा आणि संस्कृती जपायची असेल तर ती केवळ एका जातीला जपता येणार नाही, ती या समाजाला जपली पाहिजे. म्हणून भगवद्गीता साऱ्या समाजात पोहोचली पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता मराठीत आणली, आळवार संतांनी दाक्षिणात्य भाषांमध्ये नेली आणि उत्तरेच्या संतांनी ती हिंदी आणि अन्य भाषांमध्ये तेव्हाच्या नेली. लोकमान्य टिळकांनी कर्मयोग सांगितलं, त्याचं कारण उघडच आहे. कारण लोकमान्यांना हा देश इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य लढ्यासाठी उभाच करायचा होता आणि स्वातंत्र्य युद्धासाठी लढा उभा करायचा. तर या देशाला त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देणे, इंग्रजांविरुद्ध युद्ध करायला सांगणे आणि हा देश एकत्र करणे इंग्रजांविरुद्ध, यासाठी कर्मयोग सांगणं भाग होतं. म्हणून लोकमान्यांनी कर्मयोग सांगितलं. शंकराचार्यांनी संन्यास सांगितला, तो मोहापासून संस्कृती दूर करण्यासाठी सांगितला. ज्ञानेश्वरांनी सांगितला, तो मोगल फौजांच्या आक्रमणापासून हा देश आणि या देशाची प्राचीन संस्कृती जगवण्यासाठी गीता मराठीत आपापल्या भाषेत आणण्याचा, देशी भाषेत आणण्याचा प्रयत्न केला. लोकमान्यांना हा देश स्वातंत्र्यासाठी उभा करायचा होता आणि नुसता उभा कर्तृत्वानं उभा केला. 6 वर्ष तुरुंगात राहिला तो. आता पुढचं गांधींनी अहिंसा का सांगितली? तर गांधीकडे जाण्यापूर्वी मी हे अगोदरच्याही माणसांचं एक विश्लेषण करून टाकतो. शंकराचार्यांनी आपला उपदेश जर समाजाला करायचा होता त्यांना, तर त्यांनी गीता का वापरली? स्वतःही सांगू शकले असते, ज्ञानेश्वरही सांगू शकले असते, लोकमान्यही सांगू शकले असते. पण आपल्या समाजामध्ये एक ताप असा आहे आपल्या लोकांचा की एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगतो असं म्हणून जर मी सांगायला लागलो तर तुम्ही कोणी ऐकत नाही. मग मी काय म्हणतो की मी सांगत नाही बरं का, हे गांधी सांगतो. मी गांधींचं नाव घेतलं, लोकमान्यांचं नाव घेतलं, ईश्वराचं नाव घेतलं, नाही एखाद्या धर्मग्रंथाचं नाव घेतलं की हां मग ठीक आहे. शंकराचार्याला ओळखत कोण होतं त्याच्या काळामध्ये? ज्ञानेश्वराला ओळखत कोण होतं? त्यांची समाधी घेतली ना, त्याचा छळ केला आपल्या लोकांनी. तुकारामाला कोण ओळखत होतं? त्याचे ग्रंथ बुडवले ना आपण. लोकमान्य सामान्यच होते. लोकमान्य काय झाले? कारण त्या काळामध्ये राजमान्य राजश्री असं लिहिण्याची पद्धत होती. लोकमान्य राजसत्तेच्या विरुद्ध लिहित होते, म्हणून लोकमान्यांना राजमान्य कसं म्हणायचं? म्हणून लोकमान्यांना लोकमान्य म्हणायला पाहिजे. ही समाजाची प्रकृती आपण एकदा लक्षात घ्या. त्यामुळं मी सांगतो म्हणून तुम्ही हे करा असं म्हणण्याचं धाडस यांच्यापैकी कुणीही केलं नाही. हे मी सांगत नाही, हे जे मी सांगतोय हे यापूर्वी प्रत्यक्ष भगवंतानं अर्जुनाला गीतेच्या रूपात सांगितलं आहे असं या सगळ्यांनी म्हटलं. म्हणजे गीतेचा आधार घेऊन आपल्याला जे जगाला सांगायचं होतं ते या महापुरुषांनी सांगितलं, ते आपण लक्षात घ्या. राजकारण फक्त सत्तेच्या क्षेत्रातच चालते असं नाही, धर्माच्या क्षेत्रात सुद्धा चालते. धर्मातल्या राजकारणाच्या लबाड्या ज्या आहेत त्यावर कधीतरी स्वतंत्रपणे बोलता आलं तर बोलेल, पण हे आपण लक्षात घ्या. हे का झालं हे? पण हे चांगल्या हेतूने झालं, समाजाला सन्मार्गावर ठेवण्याच्या हेतून झालंय. श्रीकृष्णाचं नाव घेऊन आपल्याला जे सांगायचं होतं
ते शंकराचार्यांनी सांगितलं, ते ज्ञानेश्वरांनी सांगितलं, ते लोकमान्यांनी सांगितलं आणि तेच गांधींनी सांगितलं. तर गांधी मी वेगळा यासाठी ठेवला की गांधी अहिंसा म्हणतो आणि भगवद्गीता तस्मात युद्धस्व भारत म्हणते. तर गांधींना त्यांच्या शिष्यांनी असं विचारलं की ही विसंगती कशी तुमच्यात? तर गांधी म्हणाले ही विसंगती नाही, गीतेचा खरा अर्थ अहिंसा, अहिंसा परच आहे. तो कसा? महापुरुष होता, आपलं ज्ञान लढवलं. तो म्हणाला की तो भगवान श्रीकृष्ण जो आहे तो अर्जुनाला काय सांगतो? कर्म कर पण फलाची आशा धरू नको, अनासक्त बुद्धीनं कर्म कर. आता काही मिळवायचंच नसेल आणि अनासक्तच राहायचं असेल तर मग युद्ध कशाला करायचं? गांधी म्हणाला युद्ध, भांडणं, मारामाऱ्या या सगळ्या काहीतरी मिळवण्यासाठी होत असतात, आसक्तीपोटी होत असतात, अनासक्तीतून युद्ध होत नाहीत. म्हणून अनासक्ती हा गीतेचा संदेश आहे आणि तोच गीतेचा कायमचा संदेश आहे. म्हणून गीता अनासक्ती पाय. इतके गीतेचे अर्थ आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपणही कधीतरी वाचा. मी वाचाय फुकट म्हणत नाही. मी गीतेचा काव्यानुवाद जो आचार्य विनोबांनी केला आहे, जो अतिशय सोपा आहे, तो मी आपल्या सगळ्यांसाठी आणला आहे इथं सोबत माझ्या, आणि मी तो आपल्याला देणार आहे. आपण वाचा. आपल्यापैकी प्रत्येकाला त्याचा वेगळा अर्थ लागेल. आणि इथं लेखक बसलेले आहेत, त्यात तुम्ही विचारा की कोणतं पुस्तक जास्त लोकप्रिय होतं. ज्या पुस्तकातून प्रत्येकाला आपल्या सोयीचा अर्थ काढता येतो ते पुस्तक जास्त लोकप्रिय. भगवद्गीतेतून प्रत्येकाला त्याच्या काळाच्या गरजेनुसार अर्थ काढता आला आणि तो गीतेच्या नावावर सांगता आला. मी सांगतो म्हणून नाही, भगवान सांगतो म्हणून. भगवद्गीता म्हणजे भगवंताच्या तोंडून आलेली गीता. आता महाभारतातच जर गीता नसेल मूळ, तर मग गांधींपर्यंत आलं ते काय आहे? गांधींपर्यंत आलं ते शंकराचार्यांनी घालून दिलेली परंपरा आहे. पण ती परंपरा या ज्ञानी माणसाने जशी तशी स्वीकारली नाही. तिचा प्रत्येकानं आपल्या काळानुरूप आणि आपल्या समाजाच्या गरजेनुरूप अर्थ लावला. स्वातंत्र्य हवं होतं तेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ लावला. समाजाच्या संस्कृतीचं रक्षण करायचं होतं तेव्हा तसा एक अर्थ लावला. अनाचारापासून समाज मुक्त करायचा होता तेव्हा तसा अर्थ लावला. आणि सगळ्यांनाच लोभ सुटला प्रत्येक गोष्टीचा तेव्हा मग अनासक्ती प्रयोग सांगितला. मित्रहो, 1000 वर्ष, 2000 वर्ष, 5000 वर्ष हा देश भगवद्गीतेवर प्रेम करत आला आहे. ती न वाचता, समजून न घेता सुद्धा तिचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला आहे. याचा एक अर्थ असा आहे की हा ग्रंथ या देशाला आणि या देशातल्या जनतेला सातत्यानं मार्गदर्शन करत आला आहे. प्रत्येक शतकात त्याला हवं तसं मार्गदर्शन केलं आहे. शंकराचार्यांच्या काळात जे हवं होतं ते तसं मार्गदर्शन, ज्ञानेश्वराच्या काळात 13व्या शतकात हवं ते मार्गदर्शन, टिळकांना हवं ते मार्गदर्शन, अगोदरचे दासोपंत वगैरे आहेतच. प्रत्येक समाजाला त्याच्या काळाच्या गरजेनुरूप जो ग्रंथ मार्गदर्शन करतो त्याच्या इतका श्रेष्ठ ग्रंथ कोणता असत नाही. भगवद्गीतेला
आपण जो प्रणाम करायचा आहे ना, तो अर्जुनासाठी कृष्णाने सांगितलेली गीता म्हणून नाही, तुमच्या माझ्यासाठी प्रत्येक काळात वेगळा अर्थ सांगणारी गीता, मार्गदर्शक गीता म्हणून तिच्याकडे पाहिलं पाहिजे आणि तिला नमस्कार केला पाहिजे.